नमस्कार, मी मोनालीज फूड कोर्टच्या नवीन रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत. तर सणासुदीचे उपवासाचे दिवस सुरू झालेले आहेत. श्रावण महिना सुरू झालेला आहे. तर रोज रोज उपवासाला काय बनवायचं असा प्रश्न पडतो. तर आज आपण वरईची खांडवी कशी बनवायची ते बघणार आहोत. तर यूट्यूबवर पहिल्यांदाच आपण ही रेसिपी बघतोय, ज्याच्यामध्ये वरई तांदळाची किंवा भगरची रेसिपी कशी बनवायची ते बघत नाही आहोत. तर वरई जी असते, रॉ वरई जी तृणधान्य आहे, त्याच्यापासून त्याचं दूध काढून त्याची खांडवी कशी बनवायची ते बघणार आहोत. कारण दरवेळेस खिचडी किंवा वरी तांदळाचा भात असं खाऊन कंटाळा येतो. तर वेगळं काहीतरी आणि छान मऊसूद अशी ही खांडवी आज आपण बघणार आहोत. कारण आता श्रावणाला सुरुवात झालेली आहे, त्यामुळे मग रोज रोज काय बनवायचा हा तुमचा प्रश्न देखील सुटेल. त्याचबरोबर आपण अजूनही काही रेसिपी बघणार आहोत, ज्या तुम्हाला उपवासाला नक्की फायदेशीर ठरतील. चला तर मग वळूयात आपल्या किचनकडे. तर ही वरई कशी आहे ते मी दाखवते पहिले तुम्हाला. तर हे बघा, एक तर असते भगर, ज्याला वरई तांदूळ म्हणतात. जी भगर असते थोडी पॉलिश केलेली असते, आणि ही जी आहे ही अख्खी वरई आहे. तर आपण म्हणजे ॲक्च्युली या वरईपासून जेव्हा आपण खांडवी बनवतो तेव्हा खूप कमी प्रमाणात घेऊन त्याच्यातून भरपूर खांडवी बनते. पण मी आज इथे 1.5 कप वरईची खांडवी बनवणार आहे. तर आपण इथे 1.5 कप वरई अगोदर मोजून घेऊया. आणि हे जे खांडवीचं जे प्रमाण आहे ना, ते अगदी परफेक्ट आहे. या पद्धतीने तुम्ही वेगवेगळ्या प्रकारच्या खांडवी बनवू शकता. तर हे बघा, इथे मी 1.5 कप खांडवी घेतलेली आहे. याच पद्धतीने आणि याच प्रमाणात तुम्ही वरईची बनवू शकता, नाचणीची बनवू शकता, गव्हाची खांडवी बनवू शकता. इवन लहान मुलांसाठी सुद्धा काय द्यायचा हा प्रश्न असतो. तर ही खांडवी हा बेस्ट ऑप्शन आहे, अगदी लहान लहान मुलं असतील तरीही. तर सगळ्यात अगोदर काय करायचं, तर ही खांडवी स्वच्छ धुवून घ्यायची. तर एकतर याच्यामध्ये भरपूर पाणी घालून असं थोडंसं हाताने फिरवून घ्यायचं, आणि मग एक 5 मिनिटं तुम्ही अशीच ठेवू शकता. कारण हलकी असते, त्यामुळे थोडा वेळ ती वरती राहते, आणि जसा वेळ जातो तसं ही जी वरई आहे ती खाली बसते, आणि जो कचरा असतो तो वरती राहतो, जो आपण पाण्यासोबत काढून टाकू शकतो. किंवा मग जसं मी करते, हे आता मी थोडं चोळून घेते वरई, जेणेकरून याच्यातली माती वगैरे असेल ती निघून जाईल. सो असं स्वच्छ करून घ्यायचं आपल्याला. आता हे जे पाणी आहे ते आपण काढून घेऊया. तर इथे ही जी वरई आहे ती 2 ते 3 पाण्यात मी स्वच्छ धुवून घेतलेली आहे. आता वरई आहे ती भिजली पाहिजे, त्यामुळे काय करायचं, याच्यामध्ये पाणी घालायचं आणि रात्रभर ही वरई भिजू द्यायची. तर तुम्हाला समजा कोणत्याही उपवासाला सकाळी बनवायची असेल तर रात्रभर भिजू द्या, आणि मग सकाळी उठून याची आपण खांडवी बनवू शकतो. पण खांडवी सेट व्हायला एक 7 ते 8 तास लागतात, त्या हिशोबात तुम्ही बनवू शकता. तर इथे तुम्ही बघा, तर ही जी वरई आहे ती मी एक रात्रभर भिजवून घेतलेली आहे. आणि असं थोडासा वरती फेस येतो, जो आपल्याला काढून टाकायचा, आणि अजून 1 हात पाण्यात किंवा 1-2 पाण्यात तुम्ही धुवून घ्यायची आहे वरई. कारण काय आहे, थोडासा आंबटपणा येतो, त्यासाठी आपण ही अजून 1-2 पाण्यात भिजवून 1-2 पाण्यात आपण धुवून घेणार आहोत. अशी हाताने थोडी चोळून घ्यायची आणि धुवून घ्यायची आहे. तर वरई तांदळाची देखील खांडवी बनवली जाते, जी थोडी सोपी आहे. हिला थोडासा वेळ लागतो, पण दोघींच्या चवीमध्ये, म्हणजे वरई तांदूळ किंवा भगरची खांडवी आणि ही खांडवी याच्यामध्ये खूप फरक आहे. ही अगदी मस्त जेलीसारखी सॉफ्ट मुलायम होते. तर इथे तुम्ही बघाल, तर मी मस्त तयारी करून घेतलेली आहे. इथे आता खोबरं देखील घेतलेलं आहे. तर जितके तांदूळ किंवा जितकी वरई आहे तितकंच ओलं खोबरं घ्यायचं, सुकं खोबरं वापरायचं नाही, यासाठी ओलं खोबरंच हवं आहे. तर आपली 1.5 कप वरई आहे, त्यासाठी इथे मी 1.5 कप खोवलेलं ओलं खोबरं घेतलेलं आहे. आता काय करायचं, तर वरई आणि खोबरं मिक्स करायचं आणि वाटून घ्यायचं आहे आपल्याला. सो थोड्या प्रमाणात मी हे करून घेते. हे 1.5 कप खोवलेलं ओलं खोबरं आहे, अगदी पांढरं शुभ्र आहे, तुम्ही बघू शकता. छान रसरशीत नारळ घ्यायचा, म्हणजे याचं दूध चांगलं निघतं.
आता याच्यामध्ये आपण थोडं पाणी घालूया, म्हणजे याचं छान दूध निघेल. आता मी मिक्सरला फिरवून घेतलेला आहे. आता अशी एक चाळणी घ्यायची. खाली मी भांडं घेतलेलं आहे आणि या चाळणीवर हे ओतूया आणि यातनं व्यवस्थित पूर्ण दूध निघेपर्यंत आपण याच्यामध्ये पाणी ॲड करून हे त्याचं व्यवस्थित दूध काढून घेणार आहोत. आता या मिक्सरच्या भांड्यात थोडं पाणी घालायचं. जास्त घातलं तरी काहीच हरकत नाही, फक्त मग जितकं पाणी जास्त तितकं ही वरईची खांडवी आटायला, म्हणजे त्याचं जे मिश्रण आहे ते आटायला थोडा वेळ लागतो. असं फिरवून फिरवून घ्यायचं आणि मग याचं दूध काढून घ्यायचं. खूप किचकट प्रोसेस नाही आहे अजिबात, पण तुम्ही करून बघा. म्हणजे अगदी लहान मुलं असतील, साधारण खायला लागलेली, म्हणजे समजा 1.5-2 वर्षाची मुलं असतील, त्यांच्यासाठी सुद्धा रोज वेगवेगळं काय बनवायचं, तर अशा वेगवेगळ्या प्रकारच्या खांडवी देखील तुम्ही बनवू शकता. अगदी पौष्टिक असतात या. आता हे पिळून झालं मिश्रण की परत मिक्सरच्या भांड्यात मी घेते, कारण मग याच्यामध्ये परत आपण पाणी घालणार आहोत आणि परत हे आपण वाटून घेणार आहोत. तुम्ही बघू शकता छान दाटसर दूध निघतंय. सो साधारण ह्याचा पूर्ण व्यवस्थित चोथा होईल इथपर्यंत तुम्ही ह्याच्यामध्ये 2-3 वेळा पाणी घालून परत परत मिक्सरला फिरवून घेऊ शकता आणि दूध काढून घेऊ शकता. छान निघतंय. आता हे जे मिश्रण आहे, जे आपण ऑलरेडी थोडं दूध काढून घेतलेलं आहे, याच्यामध्ये परत पाणी घालायचं मिक्सरच्या भांड्यात आणि मग बनवून घ्यायचं. तर तुम्ही इथे बघाल तर हे दूध पूर्ण मी काढून घेतलेलं आहे, पण याच्यामध्ये थोडासा गाळ खाली जमा होतोच काही केलं तरी. तर त्यामुळे काय करायचं, हे जे मिश्रण आहे किंवा हे जे दूध निघालेलं आहे ते आपण परत एकदा गाळून घेणार आहोत. सो ही स्टेप अगदी करायचीच, कारण जर ते तसंच राहिलं ना तर मग जो स्मूथनेस आहे तो तसा येत नाही. थोडं मध्ये मध्ये असं, म्हणजे त्याचा जो भुस्सा असतो किंवा कोंडा असतो तो येतो, तो येऊ नये म्हणून हे अजून एकदा गाळून घ्यायचं. त्याच्यामध्ये पाणी घालायचं या भांड्यात परत, कारण शेवटी हे दूध आहे त्यामुळे ते खाली बसतं थोडंसं. याच पातेल्यात आता आपण पाणी घालून घेऊया आणि याचं जे दूध आहे ते व्यवस्थित करून घेऊया, गाळून घेऊया. हे बघा या पद्धतीने. तर इथे मी व्यवस्थित दूध गाळून घेतलेलं आहे. आता याच्यामध्ये कोंडा वगैरे काही नाहीये. हे बघा, आता आपल्याला हे जे दूध आहे ते शिजवायचं आहे बेसिकली. तर सुरुवातीला तुम्ही काय करू शकता, कारण क्वांटिटी जास्त आहे, शक्यतो अशी कढई किंवा जे पातेलं ज्याला जाडबूड असेल आणि जे असंच जाड असेल ते घ्यायचं आणि शक्य तितकं पसरट घ्यायचं, म्हणजे ही प्रोसेस लवकर होते. तर इथे मी कढई घेतली आहे, त्यामुळे जी अगदी जाड बुडाची आहे. आपण सुरुवातीला किंवा पूर्ण प्रोसेसमध्ये हे सतत आपल्याला ढवळत राहायचं आहे एकतर, पण सुरुवातीला क्वांटिटी जास्त आहे त्यामुळे त्या स्टेजला तुम्ही थोडा गॅस मोठा ठेवू शकता आणि हे ढवळू शकता सतत. तर खांडवीसाठी माझं जे गुळाचं प्रमाण आहे ते जर तुमचं धान्य जे आहे ते जर 1 कप असेल तर त्याच्यासाठी मी 1.5 कप आणि थोडंसं जास्त किंवा 2.25 कप इतका गुळ घेते. तर आता इथे जी वरई आहे ती आपण 1.5 कप घेतली होती, त्यामुळे त्यासाठी मी 2.25 कप गूळ घेतलेला आहे. तर जनरली वरईची किंवा गव्हाची जी खांडवी आहे ती थोडीशी पांढरटसर साईडलाच होते. जर तुम्ही नॉर्मल गूळ वापरला, जो पिवळा गूळ असतो वापरला तर, आणि जी नाचणीची खांडवी आहे ती थोडीशी ब्राउनिश साईडलाच असते कलरला. पण मी ऑलमोस्ट बऱ्याचशा रेसिपीमध्ये किंवा बहुतेक सगळ्याच रेसिपीमध्ये काळ्या गुळाचा वापर करते. तसाच मी इथे देखील तुम्ही बघितलं की काळ्या गुळाचा वापर केलाय, त्यामुळे या खांडवीचा रंग थोडासा ब्राउनिश साईडलाच असणार आहे. तर इथे आपण 1.5 कप वरई, त्यासाठी 2.25 कप गूळ घेतलेला आहे आणि 1.5 कप इतकं खोबरं घेतलेलं आहे. तर हे मिश्रण ना सतत ढवळत राहायचं, नाहीतर मग काय होतं, याच्या गुठळ्या बनायला सुरुवात झाले की मग ती जी खांडवी, जो स्मूथनेस यायला पाहिजे तो येत नाही.
तर इथे मी खांडवी व्यवस्थित ढवळून घट्ट करून घेतलेली आहे. आता तुम्ही बघितलं की कन्सिस्टन्सी बऱ्यापैकी घट्ट होत आलेली आहे. त्या स्टेजला काय करायचं की असे थाळे घ्यायचे मोठे किंवा ताट घ्यायचं आणि किंवा तुमच्याकडे ट्रे असेल तर ट्रे घ्यायचा आणि त्याला तूप लावून घ्यायचं, म्हणजे ही खांडवी चिकटणार नाही. तर मी अंदाजाने या 2 थाळ्यांना तूप लावून घेतलेलं आहे आणि ही खांडवी व्यवस्थित घट्ट करायची. ही खांडवी ढवळत असताना अजून एक टीप म्हणजे आपण मोठा लांब दांड्याचा चमचा घ्यायचा. तुम्ही इथे बघू शकता ही खांडवी व्यवस्थित घट्ट झालेली आहे आणि आता मी ही ओतून घेते थाळ्यामध्ये. मस्त दिसते. आता तुम्ही अशी सुद्धा खाऊ शकता, म्हणजे मग ती खांडवी नाही, त्याला सत्व म्हणतात, फक्त एवढाच फरक आहे. तर असंच तुम्ही या स्टेजला देखील खाऊ शकता. आता हे थोडंसं ठोकलं की आपण हे असं ठेवून देणार आहोत. रूम टेम्परेचरलाच ठेवायचं, फ्रीजमध्ये वगैरे ठेवायचं नाही. फ्रीजमध्ये वड्या छान पडतात, पण जे टेक्स्चर आहे, जो शायनी किंवा ग्लॉसी जे टेक्स्चर आहे ते निघून जातं. तर इथे जी खांडवी आहे ती दोन्ही ताटं मी सेट करून घेतलेली आहेत. साधारण 8 तास वगैरे मी ठेवली होती. आता आपण याच्या वड्या पाडून घेणार आहोत. तुम्हाला ज्या शेपमध्ये हव्यात त्या शेपमध्ये तुम्ही पाडू शकता. म्हणजे तुम्ही स्क्वेअर हवे तर स्क्वेअर करू शकता किंवा तुम्हाला जर शंकरपाळीच्या आकाराचे हवे असतील तर त्या हिशोबात कट करून घ्या. हे बघा या पद्धतीने आणि अगदी छान वड्या पडतात. मस्त. आणि ही खांडवी जी आहे ती अगदी मस्त सॉफ्ट होते. त्यामुळे ते जे आपण मगाशी गाळलेलं दूध काढल्यानंतर ते अगदी जरुरी आहे. छान जेलीसारखे होते, त्यामुळे मुलांना देखील आवडते. हे बघा किती मस्त वड्या पडतात ना. तर या पद्धतीने या सगळ्या वड्या आपण काढून घेणार आहोत. छान तुकडे पडतात. आता तुम्हाला हवं तर तुम्ही याच्यामध्ये ड्रायफ्रूट वगैरे वापरा, मी वापरत नाही. तर तुम्ही इथे बघू शकता अगदी थोडासा ड्रायफ्रूट, ते पण मी वरती बदामाचे काप ठेवलेले आहेत. कारण जर याच्यामध्ये सुकामेवा घातला ना तर त्याचा जो सॉफ्टनेस आहे तो जातो आणि मध्ये मध्ये मग ते सुकामेवा तोंडात येत राहतो. त्यामुळे मी शक्यतो खांडवीच्या कोणत्याच रेसिपीमध्ये सुकामेव्याचा वापर करत नाही. तुम्ही हवंच असेल हेल्दी जास्त वाढवायचं असेल तर तुम्ही जेव्हा ते वाटून घेता तेव्हा त्या वाटणामध्ये सुकामेवा घालू शकता. तर कशी वाटली ही रेसिपी नक्की कळवा आणि अशा छान छान रेसिपीजसाठी मोनालीज फूड कोर्टला नक्की सबस्क्राईब करा. आणि पुन्हा भेटूया अशाच एका छानशा रेसिपीसहित. तोपर्यंत श्रावण विशेष उपवासासाठी ही वरईची खांडवी नक्की बनवून बघा. अँड स्टे ट्यून्ड. थँक्यू.